त्र्यंबकेश्वर मंदिरातील अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द। अनावश्यक प्रसिद्धीमुळे मी नृत्य करणार नाही, प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया। बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवण्याचे युगेंद्र पवार यांचे संकेत। सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय। 10वीची परीक्षा वर्षातून 2दा होणार। 2026 पासून नवीन धोरण लागू। शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरला वळसा देत कोकणाकडे वळवणार। कोल्हापूरकरांचा विरोध न मावळल्यास सरकार पर्यायी महामार्गाचा निर्णय घेण्याची शक्यता। महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या भाविकांमध्ये उत्साह। रात्रीपासूनच मंदिरात रांगा। मंदिरांना आकर्षक रोषणाई। महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस। प्रयागराजमध्ये आतापर्यंत 67 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती। मंगळवार ठरला सर्वात उष्ण दिवस। मुंबईला उन्हाचा तडाखा। 37 अंश सेल्सिअस तापमान। मुंबई ठाण्यासह कोकण विभागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची पुन्हा वर्णी लागू दे। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी आई भराडी देवीला गाऱ्हाण।